सर म्हटले, "मॅडम ही आहे ना, फक्त पेपरची कागदं खाते ओह! आणि तिला त्या भानात कळत नाही. नंतर ती नॉर्मल असते." आता ही जी ओके. गोष्ट आहे, त्यांनी इतके तिच्यावर उतारे-पातारे हां. केले, इतके म्हणजे सायट्रिक पण हं. तिचं मेंदूचा आजार चालला होता. ती ओके. म्हणायची, "मी करतच नाही अशी." पण मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग मी सुद्धा पाहिलं. ओके. आता काय होतं, की तिच्या पूर्वीच्या जन्मामध्ये तिचा तो जन्म होता तिसरा जन्म. त्या तिसऱ्या जन्मामध्ये काय होतं, की पूर्वी ती कोणाला तरी तळतळाट देणं, शाप देणं, मग त्याच्यामध्ये तिला तो शाप लागला होता. एका ओके. स्त्री जातीकडनं. पण ते कसं कळतं, तर तुमच्या कुळातनं कळतं. बरं. तू अशी उकिरड्यावरती चरशील, काय का हे खाशील म्हणजे जे व्हॉटएव्हर जे हां. काय असेल तर तो हं. श्राप. ओके. तर मग तो अभय काढला. त्या अभयमधून समजलं. मी त्या सरांना सांगितलं, "सर हिला श्राप लागलेला आहे आणि तुमचं कुळ बाधित आहे. ओके. तुम्हाला जर याच्यावर सगळ्यावर विश्वास असेल तर कुळपूजा करा हं. आणि नसेल तर तुम्ही हा विषय इथे स्टॉप करा. हिच्याकडे माझ्याकडे कुठला इलाज नाही." सरांनी ओके. फक्त कुळपूजा केली आणि सुंदरकांडचा पाठ 11 मंगळवारी तिच्याकडनं करूनच घेतला. गुरुजी हां. त्याच्यासाठी केले, तिला तिथे बसवायचे. ती साधना तिच्याकडनं कंप्लीट करून घेतली. ती पोरगी आता छान आहे. एक मुलगी झाली आहे तिला. ओह! एक मुलगी झाली. म्हणजे इतकं सुद्धा सिम्प्टम्स असू शकतात. ओके. म्हणजे तुमचा ब्रेनची कमांड जाणं सुद्धा हे किती मोठं हे आहे, हे हां. आम्ही जिवंत उदाहरण पाहिलंय.